आज आपण बनवणार आहोत मेथी मटार मलाई। त्याच्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी मेथी, 1 वाटी मटार, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, गरम मसाला, 2 चमचे कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, हळद, तिखट आपल्या आवडीनुसार, जिरे अर्धा चमचा, 1 मोठी वेलची, लसूण 8 ते 10, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 काजू, 1 हिरवी वेलची, दालचिनी, 2 लवंग, बटर आणि दुधाची शाई किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर क्रीम पण घालू शकता। आता आपण मटार चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आता मी गॅसवर पाणी गरम करून घेतलेले आहे, उकळून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी हे मटार घालणार आहे आणि हे चांगलं उकळवून घ्यायचं, शिजून घ्यायचं थोडंसं। आता मी एक गॅसवर पॅन ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी 1 क्यूब बटर घालणार आहे आणि अगदी थोडंसं तेल घालणार आहे, बटर जळू नये म्हणून। बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दालचिनी, हिरवी वेलची 1, 2 लवंग आणि त्याच्यानंतर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण काजू, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घालून असं चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचंय। याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे पटकन टोमॅटो बारीक होतो। हे सगळं मिश्रण ब्राऊन होईपर्यंत थोडं परतून घ्यायचं। तर बघू शकता हे आपलं सगळं मिश्रण ब्राऊन कलरचं झालेलं आहे। आता हे आपण थंड करून घेणार आहे आणि मग ह्याची प्युरी करून घेतोय। आता हे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चांगली बारीक प्युरी करून घ्यायची आहे याची।
अशा प्रकारे ही आपली प्युरी तयार आहे। आता आपण भाजी बनवून घेऊ। त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे मी। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे। हे तेल किंवा बटरमध्ये बनवू शकता तुम्ही। मी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक क्यूब बटर टाकलेले आहे। त्याच्यामध्ये मोठी वेलची एक आणि अर्धा चमचे जिरे। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही मेथी घेतलेली आहे। ही जी मेथी घेतलेली आहे ती चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा जातो। आता ही पूर्ण भाजी कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची। आता ही चांगली भाजी मऊसूत झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। याच्यामध्ये मी आपल्या हवं तेवढं तिखट घालायचंय, हळद, आणि 1 चमचा गरम मसाला। मसाले टाकल्यानंतर आपण ही चांगली परतून घ्यायची आहे भाजी आणि याच्यामध्ये आपण जी बनवलेली प्युरी आहे ती घालायची। आता याच्यामध्ये आपण ही जी बनवून घेतलेली आहे प्युरी ती घालणार आहोत आणि तिखट हे आपल्या आवडीनुसार घालू शकता। आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा चांगला मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटार घालणार आहे। हे बॉईल केलेले मटार आहेत। ते हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी पाणी घालणार आहे। मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही ही ग्रेव्ही झालेली आहे। आता ही थोडी शिजवून घ्यायची आपण आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता आपण याच्या मगाशी कांदा टोमॅटो भाजतेवेळी मीठ घातलं होतं, तर आता आपण त्याच्यानुसार मीठ घालणार आहे। कमी जास्त आपल्या चवीनुसार घालूया। आणि हे 4 ते 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये नंतर आपण कसुरी मेथी घालणार आहे। आता आपलं 5-6 मिनिटांनंतर हे भाजी शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 मिनिटांनंतर आपली छान भाजी शिजून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये ही घरचीच आहे शाई, दुधावरची शाई आहे, ती चांगली फेटून घेतलेली आहे। आता ही याच्यामध्ये आपण घालणार आहोत। तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तरी घालू शकता तुम्ही। चांगली मिक्स करून घ्यायचे।
आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी आहे. थोडीशी कसुरी मेथी आपण हातावरच चुरून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता आपली अशा तऱ्हेने ही मेथी मटार मलाई तयार आहे. गरमागरम सर्व करू.